हॅलो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमीमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये स्टाफ नर्सची वॅकन्सी मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळू शकते. आपल्याला वॅकन्सी पोझिशन ही जवळपास आपल्याला DMERमध्ये 3,500 ते 4,000 वॅकन्सी पोझिशन स्टाफ नर्सेसची बघायला मिळतं. DHSमध्ये सुद्धा जवळपास 1450ची वॅकन्सी आपल्याला जानेवारी 2026पर्यंत बघायला मिळाली. पुढे सुद्धा एक साधारणतः 400-500 वॅकन्सी प्रमोशन्स आणि बाकी सगळं झाल्यानंतर कारण आताच प्रमोशन लिस्ट लागला ते ॲड ऑन होऊ शकतो. जवळपास 2,000 वॅकन्सी आपण पकडून चालू DHSमध्ये सुद्धा. ओके, यासाठी तुम्ही अभ्यास करा. जर तुमचं 8वं सेमिस्टर झालं असेल, रिझल्ट आलं असेल तर लवकरात लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. ओके, आणि अभ्यास चांगला करा. जर तुम्हाला सेल्फ स्टडी करायची असेल तर सेल्फ स्टडी करा. देर आर सो मेनी बुक्स. ओके, यू कॅन रीड इट. अँड अदरवाईज तुम्ही कुठे कोचिंग करत असाल तर कुठे कोचिंग करा. असं जरुरी नाही की कुठलीही जॉईन करा. तुम्हाला जिथे वाटतं, जिथे चांगले रिझल्ट्स आहेत, जिथे चांगले टीचर्स आहेत, ओके, जे तुम्हाला आवडतं तिथून तुम्ही शिकू शकता. ओके, बट अभ्यास नक्की करा. कारण येणाऱ्या काळामध्ये दिवसेंदिवस मेल नर्सेससाठी ज्या वॅकन्सी आहेत त्या कमी होत चाललेल्या आहे. त्यामुळं जर तुम्ही मेल असाल या फिमेल असाल, ओके, सो मला एवढंच म्हणायचं आहे, जो चांगला अभ्यास करेल, फक्त 80-20 आहे या 90-20 आहे या 90-10 आहे म्हणून आमचं सिलेक्शन होतं असं नाही. जर तुम्ही अभ्यास कराल तर डेफिनेटली तुमचं सिलेक्शन होणार. ओके, हां, थोडंफार मेल कॅन्डिडेटसाठी स्ट्रगल आहे. तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागेल, जास्त मार्क्स घ्यावं लागेल, बट शुअरली तुम्ही अभ्यास कराल तर सिलेक्शन होणार. तुम्हाला नॉर्सेटमध्ये माहीतच आहे, नॉर्सेटमध्ये 80-20 क्रायटेरिया. स्टील आपले मुलं, महाराष्ट्रातले मुलं डेफिनेटली नॉर्सेटसारख्या एक्झाममध्ये सुद्धा चांगल्या मार्कांनी पास होतात आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कामाला लागतात. तुम्ही का नाही करू शकता? तुम्ही सुद्धा करू शकता. ओके, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.